कोवळे क्रियन, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, मराठा विद्याप्रसारक समाज आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवणालय दी लिस्निंग पॉइंट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तणावग्रस्त शैली, संवादाचा अभाव आणि आत्महत्यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम होत होता. या प्रसंगी MVP सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सिनेकलावंत चिन्मय उदगीरकर, अंबिटेट्रास शाळेचे प्राध्यापक बिरंगत शर्मा, गायक ऋषिकेश रिकामे उपस्थित होते. प्रारंभी नंदकुमार देशपांडे यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विभक्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था, स्पर्धात्मक जीवनशैली ही मानसिक आजारांच्या वाढीची कारणे असल्याचे मत डॉक्टर वृषिनीत सौदागर यांनी व्यक्त केले. नमस्कार, मी डॉक्टर वृषित प्रभाविलास सौदागर, फेलो होमिओपॅथिक सायकॅट्रिस्ट. श्रवणालय आपण रुग्णालय ऐकलंय, भोजनालय ऐकलंय, पण श्रवणालय हा पहिला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये हक्काची जागा आहे, जिथे तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे आपला संवाद हरपलेला आहोत. संवाद जो सांस्कारिक वाद असतो, पण त्याचं रूपांतर वादविवादमय झालेलं आहे. मन मुराद जगणं हे फक्त स्वतःपुरतं नसतं, तर आपल्या वाचेतून, आपल्या मन मोकळेपणातून दिसून येत असतं. हे करत असताना मला एक मानसोपचार तज्ज्ञातून आढळून आलं की अनेक घरांमध्ये सध्या संवादग्रस्त कारणाने लोकांना अँझायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलस असे असाध्य मानसिक आजार जडू लागले आहेत. त्याच्यावर मात कशी करायची? तर फक्त औषधांनी नाही, तर योग्य वेळी, योग्य ठिकाणी जर आपलं मन मोकळं केलं, तर अशा असाध्य आजारापासून वेळच आपल्याला स्वतःला पासून म्हणजे असाध्य आजारापासून आपल्याला वाचवता येऊ शकतं. म्हणून नाशिककरांना विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये श्रवणालयाच्या अनेक ठिकाणी आपण आउटलेट्स सुरू करत आहोत, जिथे काउन्सिलर्स आमच्याकडून उपलब्ध असणार आहेत आणि तिथे तुमच्या सर्व प्रश्नांना ऐकलं जाणार आहे. तुमच्या मनातला कल्लोळ जो आहे तो आमच्याकडे मनमोकळेपणे बोला. तसंच या कार्यक्रमाचं औचित्य साधून बोस हा ओपन स्कूलिंग, मुक्त शालेय शिक्षण पद्धत याचं सुद्धा अनावरण करत आहोत. ज्या मुलांना शिक्षण घेणं जड जात असेल, ज्या मुलांना शिक्षणासोबत काही वेगळं करायचं असेल, अशा मुलांना घरून 10वी-12वीचे आता ऑनलाईन परीक्षा देता येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा केंद्र सरकार मान्य बोर्ड असून याच्यात कुठल्याही प्रकारचं इलिगॅलिटी नाहीये. 100% लीगल बोर्ड असेल. ज्या मुलांना शिक्षणापासून काही अडचणीत असतील किंवा ते शिक्षण स्ट्रीममधनं, एज्युकेशनमधनं बाहेर येत असतील, त्यांना बाहेर न पडू देता या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, या अर्थाने आम्ही बोस हे नाशिक भारतातलं महाराष्ट्रातलं हे पहिलं केंद्र असणार आहे जे कोवळे किरण करत आहे. तर मी पुन्हा नाशिकांना आवाहन करेन की मन तुटण्याच्या अगोदर, कुठलेही पाऊल टोकाचं घेण्या अगोदर आमच्या इथे येऊन मन मोकळं करा. आम्ही नक्की तुमची मदत करू. धन्यवाद. श्रवणालय दी लिस्निंग पॉइंट या माध्यमातून प्रत्येकाला आपले मन मोकळे करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये कोवळे किरणतर्फे शिक्षण मंडळाचे महाराष्ट्रातील पहिले केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. दरम्यान ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पालकांनी मुलांच्या भावना समजून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. डॉक्टर वृषिनीत सौदागर यांच्या श्रवणालय या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. होमिओपॅथीचा वापर करून या ठिकाणी त्यांनी जो काही हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये मुलं आणि त्यांचे पालक या सगळ्यांचं काउन्सिलिंग ते करणार आहेत. त्याच्यामध्ये मुलांमध्ये असणारे जे काही मानसिक आजार असतील, मोबाईल वापरण्या संदर्भामधले ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा त्यांची एकाग्रता का कमी होते या संदर्भातलं काही काम असेल, हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सांगितले जातील. त्याचबरोबर पालकांनी सुद्धा कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी वागावं, त्यांना कसं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते कसं ऐकून घ्यावं आणि एकमेकांशी संवाद कसा ठेवावा या संदर्भामध्ये शास्त्रशुद्ध असं मार्गदर्शन होणार आहे. नाशिकमधल्या अनेक शाळांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा त्यांचा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा त्यांच्या या श्रवणालयाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. चिन्मय उदगीरकर यांनी मन आणि निसर्ग यातील नाते अधोरेखित करताना
अंतर्मनातील तरंगाचा सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. श्रवणात याची आपण चांगली सुरुवात करूया म्हणून चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हा. काय चांगलं आहे ते ऐका, काय चांगलं आहे तेच आपण प्रस्तुत ठेवूया. तरच आपल्याला या पुढच्या काळामध्ये टिकता येईल. कारण पुढचा काळ खूप वाईट असणार आहे. सुरुवात जगात आपल्याला दिसतेच आहे, कधीही ते आपल्याकडे येऊ शकतं. त्यामुळे पुढचा काळ खरोखर खूप चॅलेंजिंग आहे आणि त्यासाठी आता आपल्याला खरोखर चांगल्याची साथ करावी लागेल. म्हणून कबीरदास म्हणतात, लिखा लिखी की बात नहीं देखा देखी की बात, लिखा लिखी की बात नहीं देखा देखी की बात, दुल्हा दुल्हन मिल गए फीकी पडी बारात. हे दुल्हा दुल्हन म्हणजे कोण आहे? योगशास्त्रात त्याला येड्यात वेळात आणलं, नाडी वगैरे म्हणतात, ते आपण ते सोडून देऊया. हे दुल्हा दुल्हन कोण आहे? तर शिवशक्ती आहे. म्हणजे कोण? बाहेरचं पर्यावरण आणि आतलं पर्यावरण हे जेव्हा मिळतात, जेव्हा एकत्रित होतात, तेव्हा जगामध्ये कितीही युद्धाची वारा चालू दे, किती काय घडू दे, फरक होत नाही. ते सगळं फिकं पडतं आणि उडतं ते फक्त सत्य असतं. सत्य फक्त चांगलंच असतं. तेव्हा श्रवणाची गरज आहे. थँक्यू सो मच शोभित सर. कार्यक्रमात प्राध्यापक बिरंगत शर्मा यांनी दोन्ही हातांचे लेखन करण्याचे प्रात्यक्षिक, डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी संगीत आणि कलेचे मानवी आयुष्यातील महत्त्व विशद केले. प्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांनी सादर केलेल्या गायनाने श्रोत्यांची वाहवा मिळवली. सूत्रसंचलन मंगेश जोशी आणि शीतल भाटे यांनी केले. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.